नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्टोरी चॅनलला. तर आजची आपली स्टोरी आहे कर्माचं चक्र. कर्माचं चक्र. ज्याने गरिबाचा अपमान केला त्यालाच एक दिवस त्याच गरिबासमोर हात जोडावे लागले. मित्रांनो, म्हणतात ना, माणूस केलेलं कर्म कधीच वाया जात नाही. चांगलं असो किंवा वाईट, त्याचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळतंच. आजची कथा त्याच सत्याची आठवण करून देते. एका गावात विक्रम नावाचा श्रीमंत व्यापारी राहत होता. पैशाचा त्याला खूप गर्व होता. गरीब लोक त्याच्या दुकानात आले की तो त्यांचा अपमान करायचा. एक दिवस फाटके कपडे घातलेला एक वृद्ध माणूस दुकानात आला. तो म्हणाला, मला थोडं धान्य उधार द्या. माझी नात 2 दिवसापासून उपाशी आहे. पुढच्या महिन्यात पैसे देतो. विक्रम मोठ्याने हसला आणि म्हणाला, माझं दुकान धर्मशाळा नाही. पैसे नाही तर इथून निघ. एवढंच नाही तर त्याने त्या वृद्धाला सगळ्यांसमोर अपमानित करून बाहेर काढलं. हे सगळं दुकानात काम करणारा एक तरुण शांतपणे पाहत होता. काही वर्ष गेली. अचानक विक्रमच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं. कर्ज वाढलं, दुकान विकावं लागलं आणि एकेकाळचा श्रीमंत व्यापारी कामाच्या शोधात भटकू लागला. एक दिवस तो एक मोठ्या कंपनीत नोकरी मागण्यासाठी गेला. ऑफिसमध्ये बसलेल्या मालकाला पाहून तो थक्क झाला. तोच तरुण आज त्या कंपनीचा मालक झाला होता. विक्रमने लाजत मान खाली घातली. त्याला वाटलं, आज माझा अपमान होणार. पण त्या तरुणाने त्याला बसायला खुर्ची दिली, पाणी दिलं आणि शांतपणे म्हणाला, मला तुमचं सगळं आठवतं. त्या दिवशी तुम्ही एका गरीब वृद्धाला अपमान केला होता. ते दृश्य मी कधीच विसरलो नाहीये. पण माझ्या आईने मला एक शिकवलं आहे की वाईटाचं उत्तर वाईटाने देऊ नये. त्याने विक्रमला नोकरी दिली. विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले होते. तो म्हणाला, आज मला समजलं, पैसा माणसाला मोठा करत नाही तर त्याचे कर्म त्याला मोठं करतं. काही दिवसांनी विक्रमने त्या वृद्धाचा शोध घेतला. तो वृद्ध एका छोट्याशा झोपडीत राहत होता. विक्रम त्याच्या पायावर पडला आणि म्हणाला, मला माफ करा, मी तुमचा खूप अपमान केला. वृद्ध हसून म्हणाला, बाळा, मी तुझ्यावरती राग नाही. देव प्रत्येकाला त्याच्या कर्मांची जाणीव योग्य वेळी करून देतो. त्या दिवसापासून विक्रमने ठरवलं की त्याच्या दुकानात कोणताही गरीब माणूस उपाशी किंवा अपमानित होऊन जाणार नाही. गावात त्याची ओळख श्रीमंत म्हणून नव्हे तर दयाळू माणूस म्हणून होऊ लागली. तर मंडळींनो, ह्या गोष्टीची शिकवण ही आहे की आपण दुसऱ्यांशी जसं वागतो तसंच आयुष्य एक दिवस आपल्यासमोर परत आणतं. म्हणून नेहमी नम्र राहा, गरजवंतांना आदर करा आणि चांगली कर्म करा, कारण कर्माचं चक्र कधीच थांबत नाही. तर मंडळींनो, आजची गोष्ट ही तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.